जय शिवराय. तर मी चाललोय भावानो आज लातूरला आणि आपल्याला ब्लॉग लातूरचा करायचा आहे. आणि माझे ब्लॉग आता भरपूर झाले लातूरला. तरी पण आता कसा विषय माहिती का, आपल्याला दुसरी सिटी जवळ नाही, तर मला आहे लातूर सिटी जवळ. ही आपला विशाल मित्र आहे. तर पहिलं तर आपण टाकणार नाही पेट्रोल. तर आपला पेट्रोल पंप आलेला आहे आणि आता भरून घेणार आहे भावानो पेट्रोल. तर गाडीमध्ये 100 रुपये टाकतो पेट्रोल. लोक माझी फॅन झाले ना टिकूनची. चला भाऊ आता आम्ही टाकले पेट्रोल 100चं. आपल्याकडे स्प्लेंडर गाडी आहे. तुम्हाला त्या गाडी दाखव टाकलं भावानो. कमीत कमी 60 ते 70 किलोमीटर जाते आरामात, नो टेन्शन. तुम्ही भाऊ ज्यांच्याकडे पल्सर वगैरे आहे त्यांनी पल्सरच्या वगैरे नादी लागू नका आणि तुम्ही बरोबर स्प्लेंडर घ्या. म्हणजे विषय कसा असतो माहिती आहे का, 100 मध्ये आपलं सगळं दिवसभराचं काम पाहून जातो. बरोबर आहे का नाही भाऊ? बरोबर आहे. तुम्हाला दाखवतो का, हे आमच्याकडे ते समोर तुम्हाला ते धूर निघालेला दिसतोय का, ते आहे ती लातूरचा कारखाना, सगळ्यात मोठा कारखाना, साखर कारखाना. साखर कारखाना म्हणजे मांजरा कारखाना म्हणते त्याला, साखर कारखाना म्हणतात आणि शुगर फॅक्टरी म्हणतात इंग्लिशमध्ये. तर भाऊ आणि विशेष तुम्हाला सांगतो एवढं, आमच्या इकडं देशमुख खानदानचं हे आहे, सरकार आहे. तर विषय काहीच नाही भाऊ त्यांचा. हे रस्ते बघा, हे रस्ते बघा. जसं विलासा देशमुख साहेब आमचे काम करत होते का, त्यांचे लेकरं तसे काम करत नाहीत भाऊ. काय नाही त्यांचा उपयोग. हे बघा रस्ते, कमीत कमी आता काही ही जी रस्ता जे येत का, ही रस्ता कमीत कमी आता 4 वर्ष झाले ते ह्या रस्त्याचं काम चालू आहे. ह्या रस्त्याचं बघा तुम्ही, ही पण रस्ते कसले झालेत काय नाही. काय करावं भैयाला आता, भैयाला काय सांगून आम्ही कार्यकर्ते आणि आम्ही तिथे थकलो. आता बघू आता हे 5 वर्ष भैया ते दिले निवडून, ग्रामीण बद्दल नाहीत आले, तर आपलं लातूर सिटीमध्ये तर भैया साहेब आले. लातूरला जायला एवढी परेशानी होती तुम्हाला सांगतो. एवढी परेशानी म्हणजे रस्ता बघा ना तुम्ही कसा आहे, रस्ता बघा तुम्ही कसा आहे. आणि तुम्ही सांगा की कमेंटमध्ये मला की भावानो आपल्याला या रस्त्यावरून जायला डबल गाडी जाऊ शकते का, ट्रक जाऊ शकते डबल, टू व्हीलर एक साहजिक आहे, पण टू व्हीलरला तिथे परेशान आहे. बघा भावानो हे बघा, अशी खड्ड्यामध्ये गाडी घालायला लागते भावानो. काय माहिती आहे का, लय हाल बेकार आहे, तरी बी आम्ही मजा करत आता या रोडला. आता तुम्हाला दाखवतो. आता विषय काय माहिती आहे का, आता तुम्हाला दाखवतो समोर बघा. आता एवढ्या मोठ्या गाड्या आहेत, आता ऊसाचे ट्राली वगैरे आहेत. तुम्हाला कळलंच की असतं उन्हाळ्यात जाते कसे जायला येईल. ही बघा, ही गाडी बघा. आता समोर नाही लागली ती गाडी बघा. बघा काय करावं बघा, ही कसं जायचं बघा. आम्ही बघा किती रस्त्याच्या कडं जायला काय झालं केलं तर काय करावं, किती अवघड आहे. लय रिस्क घेऊन जायला लागला. इकडे ही रस्ता आणि एवढा कसा रस्ता आहे भाई, बघाय पाहिजे. बघा भावानो, असा जर रस्ता असला तर माणसाला कसं जायचं. म्हणून तर ऍक्सिडेंटचे प्रमाण जास्त वाटतात ना, त्यामुळे तर बघा हे मोठे हायवे वगैरे जातात ह्या रस्त्यावरून. आणि हे साखर कारखाना आहे. तुम्हाला म्हणत होतो ना ते, हे साखर कारखाना आहे विलासराव देशमुख साहेब. आणि हे विलासराव देशमुख यांचं VDF फाउंडेशन आहे, समोरचं VDF फाउंडेशन. आणि ती समोरची तिकडे ती दिसते ती कीर्ती आहे. कीर्ती म्हणजे आता नवीन झाली 13 नंबरची कीर्ती. आणि विलासराव देशमुखचं फाउंडेशन हो काही, विलासराव देशमुख फाउंडेशन म्हणजे VDF कॉलेज हो का, ही आहे VDF कॉलेज. म्हणजे ही तर कॉलेज आहे आणि ह्या साईडला कारखाना आहे, काही कारखाना. माल देखो असे गोरी मारे. नंतर हो ना विषय एवढा हे अवघड आहे. माझं गाणं घेतलं काय सांगू तुम्हाला, काय नाही. आपल्या इथं तुम्हाला सांगतो काही ट्रेन नाही त्या साईडला. ही जी तुम्हाला दिसते समोर, ही जी समोर दिसते इकडं कारखाना आहे, हे कारखाना आहे. कारखान्यात गेट आहे. माझा व्हिडिओ घेतला. पूरे जहां और पूरे मोहब्बत दोनों मिले तुझसे पिया. विषय काय तुम्हाला सांगू का, आता आम्ही जायला होतो लातूरला ब्लॉगिंगसाठी.
ब्लॉगिंगसाठी जायला पण आमचा प्लॅन काहीच नाही बरं का. म्हणजे आम्ही जाऊन काय करणार आहोत आणि कुठलाच प्लॅन बनवला नाही विशेष तर. विशेष मी कुठला प्लॅन बनवला नाही काय नाही. आपल्याला फक्त जायचंय आणि जाऊन काय करायचं माहित नाही, जाऊन तर यायचंय. चल इकडे ह्या रस्त्यानं जाऊ की ह्या रस्त्यानं या नगर आता इकडे चल, इकडे चल, इथं चल पाणीपुरी एक खाऊन जाऊ एखादं. अरे इथं चांगली तिथं लय क्वालिटी आहे तिथं तिथं समोर. तर भाऊ आता कसं आहे माहिती का, आम्ही जायला पाणीपुरी खायला. विषय नंतर आमचा विषय हार्ड आहे, समोर आहे भाऊ. ही आहे आपली प्युअर टाकी. दुनिया दुल्हन ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माते की दुनिया. आयफोन आपलं सॅमसंग मग कॅमेरा काढलेला जरा वेगळी असतो बरं का. पण ती असं लोक कोणते घेते माहिती आहे का आयफोन आपलं सॅमसंग बिझनेसमॅन जे आहेत का ते घेत होतो जास्त आहे का का आपण त्यांना चार्जिंग करत राहते जास्त म्हणजे हो. आणि आयफोन मध्ये आता हां शॉपिंग जाऊ दे थोडं फास्ट आपण लय जमा जायला जाऊ त्यांना. तर भावांनो काही आहे आपलं लातूरचं पहिलं विश्व सुपर मार्केट. तुम्ही बघू शकता भावांनो विश्व सुपर मार्केट. आणि विषय काय माहिती आहे का, आता आपल्याला जायचं गोलाईमध्ये डायरेक्ट. आणि बघा इथं लातूर कसलं भारी वाटतं भावांनो. लातूर म्हणले की ही मुंबईच आहे दुसरी दादरचा एरिया असला आहे भावा. ए ट्रॉफिक वाले भावा काही बघा भाई पार्थ मेडिकल एक नंबर आहे बघा. तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर मेडिकल मधलं आपला मित्र जायतो पण. आणि हे आहे भावा ही आता ही आहे संविधान चौक आहे बघा. ही संविधान चौक समोरचा सिग्नल लागले तरी आम्ही सिग्नल तोडून जाणार आहोत समोरचं. ट्रॉफिक वाले पंगा नाले. इथं लातूरमध्ये तुम्हाला सांगतो विषय काय आहे. लातूरमध्ये तेवढी पहिल्यांदा गर्दी नव्हती पण आता एवढी गर्दी भयानक झाली का लातूरमध्ये पब्लिक लय वाटल्या लय प्रति लय खतरनाक वाटली पडली. ते काय म्हणतो सिग्नल तोडलं का म्हणतो जाऊ दे इकडून तू लय बाहेर स्लो घ्यायला बर्र काढायची राहती गाडी. मागाडचा बघा विचार करायचा नसतंय येऊन ठोकलं काय केलं ते लय तर पळून नको म्हणून. गाडीला आपल्या तर भावानो आता मला जायचंय आपल्याला चांगला नका 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 चल 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 रे. मायला काय काय असलं मित्रांनो नाईटला गाडी चालवणे भारी वाटते. नाईटला भावानो खरंच तुम्ही भावानो जी कधी लातूरला नाही आलं का त्याने एकदा लातूरला येऊन बघा. भावानो तुम्हाला जन्म तसा लातूरमध्ये नाईटला फिरायचं बरं का. ते डेरा नाही फिरायचं. मला नेवलाडे रे ट्रॉफिक मध्ये गाडी चालवला मी आज. हा फक्त भावांनो कसं आहे माहिती आहे का काय माझं फक्त पूर्वी पाहिजे आपल्या गोरगड लागते असलं काही बरं हे जायले आहे येवले चहा म्हणायचं जायले चहा म्हणायला आलं लय भारी वाटते रात्री पण काय का असणार फिलिंग लॉंग ड्राईव्ह. तर भाऊ नका ही आहे आपलं दयानंद कॉलेज. तुम्हाला दाखवलं पुढून पुढच्या साईडनं दयानंद कॉलेज कुठून आहे काय नाही. थंडी मोक वाजायला लागली आहे पण मजा लय लागली कसं. थंडी तर वाजायची भावानो. तर विषय कसा माहिती आहे का भावानो कष्ट करावंच लागते. कसं माहिती आहे का ब्लॉग साठी आपल्याला ब्लॉग म्हणलं भावानो थंडी ऊन बघून लागते. तिथं मामू थांबलाय मामू. मी आधी थांबतो बघ ना त्या समोर मामू आहे तर इकडे जाऊ दे
ह्या साईडनं हे माम आहेत. इथे कसा भाऊ आता जायला हो का आम्ही आता दयानंद कॉलेज कोणाच्या मी दयानंद कॉलेज आता जातोय शिवाजी चौकामध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज. पूर्ण गेला पण लातूरचा हे आपला लातूरचा आहे भोगदा आहे भोगदा. तर तुम्ही बघा लातूरचा आपला भोगदा आहे. जाऊ दे बाया भोगद्यात स्प्लेंडर गाडी आमची भोगद्यात. आता आणि हे येते भावांनो हे एरिया येते शिवाजी चौक मध्ये. तर तुम्ही बघू शकता भोगदा पाठीमागे बघा विषय कसा हरड आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडळ. तर वरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे वरच्या साईडला आणि त्यांच्या खाली एक सुरांग आहे म्हणजे त्याला म्हणतात आपल्या इथं लातूरमध्ये भोगदा. जाऊ दे ह्याच्या पुढं याची भोगदा कळण आता हसायला लागले जातो. पुढे घे साईडला घे चल जाऊ दे. पुढच्या गाडीला ठोकलं पण अवघड आहे. ते पैसे भरावे तिथं आता. झालता भगवान आमचा बी आता ऍक्सिडेंट काय नाही भाऊ आपल्या छोट्या टेन्शन नसते. ओके आपलं आता चालू तहसील लातूरचं तहसील आता बंद पडलंय म्हणजे बंद म्हणजे आता संध्याकाळ असल्यामुळे बंद आहे. आणि हे आहे भाऊ कोर्ट आहे. इथं लाव की इथंच लाव तिकडे घे बंद असेल आता बंद असेल म्हणलं पाहिजे का जाऊन ये की. तर भावांना विषय कसा माहिती का आता आम्ही आलो दोघं जण गोलाईमध्ये आणि हे आपले गोलाई हे आहे गोलाई. तर तुम्ही बघून घ्या इथं दुकानं लय भारी असेल बरं का. आणि विषय कसा माहिती का जसं दिवसाचा नजारा दिसतो का लातूरचा तसा त्याच्यापेक्षा तर रात्री त्याच्यापेक्षा अजून भारी दिसतंय. बघा ते समोर आहे ही आहे गंज गोलाई. बघू भावांनो आता तर आमचा प्लॅन तर काहीच नाही तर काहीतरी घेऊन गेलं सर आम्ही गप्प बसणार नाही. म्हणजे आले तसं काहीतरी घ्यावंच लागेल ना भावानं. बघू भावाला बूट घेऊन जाऊ भावाला. बूट नाही ते चप्पल ही अशी मार्केट आहे गोलाईचं मार्केट ही आहे. साईड बघायचं का
तर विषय कसा भाऊ नाव का ही जी दिसते का तुम्हाला ही जी दिसते का तर भाऊ आताच आमचं दर्शन झालेलं आहे भया बिगलता दर्शनला चाललंय मामा नाही हे आमचं सेपरेट चॅनल आहे हा तर विषय कसा आहे माहिती का भाऊ मी आता सुद्धा आलोय नाही मध्ये बोलतो का कोण तर भावाना विषय कसा माहिती का मी आलोय सध्या गोलाईमध्ये आणि गोलाईमध्ये दाखवणार आहे तुम्हाला काय काय भेटते काय काय नाही फर्स्ट म्हणजे कसा विषय माहिती आहे का लेडीजचं भेटते सगळ्यात जास्त आणि हे जे गोलाईचं जे सर्कल आहे सर्कलमध्ये एक मोठं मंदिर आहे आणि मंदिरच्या साईडनं पूर्ण दुकान आहे दुकानं म्हणजे ते फक्त तुम्हाला लेडीजचं भेटणार आहे तर तुम्हाला दाखवतो हे दुकानं हे समोर जेवढे पण दुकानं दिसत का तेवढं पूर्ण फक्त लेडीजसाठी आहे समजा म्हणजे आता तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर बघा हे काका तुमचं नाव काय मनियार इथलं जाऊ का लातूरचीच का बाहेरची असेल इथलंच आहे ह्यांच्याकडे म्हणजे असं ह्याला काय म्हणते मंगळसूत्र का बघा हे मंगळसूत्र पुन्हा समजा हे असं पिना वगैरे हे कॉस्मेटिक ना सगळं कॉस्मेटिक हे आपल्या गोलाईमध्ये भेटून जाईल आणि इथं किती दुकानं आहेत इथं दुकानं किती असतील अंदाज दुकानं किती असतील 40 जास्त आहे कसं आहे माहिती आहे भाऊ 40पेक्षा इथं जास्त दुकान आहेत म्हणजे फक्त लेडीजसाठी आहे बरं का दुसरं जेंट्ससाठी काही भेटू शकत नाही तुम्हाला इथं समजा बघा टी व्ही वगैरे जर तुम्हाला काय साऊंड सिस्टम आहे टी व्ही आहे तर लहान लेकरासाठी बघा खेळणी आहेत म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते भेटू शकतं इथं असं नाही की बाबा तुम्हाला म्हणजे तुम्हाला विषय कसा माहिती आहे का इथं असं समजा आलं तर असं नाही की तुम्हाला काही भेटणार नाही म्हणून सगळं भेटणार आहे प्रत्येक दुकानं बघा इथं हाऊसफुल आहेत आणि हे आपला विशाल आहे मित्र ह्याला घेऊन आले ब्लॉगिंगसाठी इथं ही ब्लॉगर आहे विषयाचं बी चॅनलचं नाव तुम्हाला सांगतो विशाल ब्लॉगर आहे आणि लिंक ह्याची पण लिंक मी देतो तुम्हाला म्हणजे असं आहे सगळं इथं लेडीजचं भेटतं सगळं तर भैया हसायला लागलाय चॅनलचं नाव सांगत नाही डायरेक्ट असं आहे चॅनलचं नाव विशाल ब्लॉगर आहे विशाल ब्लॉगर किंवा विशाल लातूर टाका दोन्ही पण येऊन जाईल माझ्या लातूरमध्ये हवा फक्त आमच्या दोघांची आहे नाही भाऊ कसा विषय माहिती आहे का सगळेजण आता ब्लॉग बनायला लागले तर लातूरचे पोर असे पुढे गावे यासाठी आम्ही काहीतरी करतोय विषय बघितला का आणि हे पूर्ण असं इकडं हे जे रस्ता जातो का हे रस्ता ह्याचा आहे बस स्टँडचा रस्ता इथून सरळ बस स्टँड जातोय बस स्टँडला रस्ता जातो बघ तुला चिपल वगैरे काय द्यायचं आता काय करू नका काय म्हणा काम कुठं म्हणू का काहीच नाही करू म्हणणार पण आता
तर भावांनो हे आहे आपलं लातूरचं मार्केट. हे म्हणजे लातूरचं कापड लाईन आहे. अरे भाई इकडे येऊन का आपला काय फायदा आहे रे? कुणी घेते तिकडे चल, तिकडे चिपल वगैरे भेटते सगळे. ते पुन्हा घेत आपल्याला व्हॉट्सअप गाईज, तर मी आलोय भावांनो आता आपल्या गोलाईमधल्या कापड लाईनमध्ये. तर कापड लाईनमध्ये तुम्हाला एकदम फेमस मंचुरियन इथं भेटतंय, व्हेज मंचुरियन. तर तुम्हाला त्याला दाखवतो भावांनो. हे आहेत आपले शाखाचे ओनर आहेत. अभय जाधव. तर बघू भावांनो तुमची शाखा किती प्रमाणात आहे? चल या भावांनो तुम्हाला दाखवतो कसं. तर विषय भावांनो काही यांची मंचुरियन एकदम क्वालिटी असते आणि क्वांटिटी पण तुम्हाला एकदम फ्रेश भेटेल. तर हे भैया आहे. काय तुम्ही शेफ का? काय तुम्हीच बनवता काय? चालतंय. तर भाऊ एक कापड लाईन मध्ये मंचुरियन भेटतं, आरोही व्हेज मंचुरियन. तर भाऊ नो क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. क्वालिटी एक नंबर आहे. आणि हे भैयाच्यात किती पीसेस असतात? याच्यामध्ये 8 पीस असतात आणि एक नंबर क्वालिटी आहे भावांनो. शाखेचे होणार आहे. म्हणजे ॲड्रेस पूर्ण सांगा. नवीन कापड लाईन माहेश्वरी भवनपाशी आपली शाखा आहे. आरोही व्हेज मंचुरियनच्या नावाने आपली प्लेट ही 30 रुपयाला आहे. मार्केटपेक्षा एकदम कमी रेंजमध्ये आहे. क्वालिटी एक नंबर आहे भावानो. कापड लाईनला फक्त एक 200 मीटर मध्ये यायचं. तिथं त्यांची शाखा नंबर 3 आहे ना? शाखा नंबर 3 ब्रेक शाखा नंबर 1 आहे. एक नंबर